नमस्कार. बऱ्याच दिवसांपूर्वी तुम्ही एक बातमी पाहिली असेल. हीच ती बातमी. 12वीच्या पेपरला जात असताना लोकलमधून पडून मृत्यू. तर मी ह्या विषयावर का बोलतोय, कारण जो मृत पावलेला मुलगा आहे तो माझा कझिन भाऊ होता आणि आज हे माझ्या घरात झालं आहे, उद्या तुमच्या घरात होऊ शकतं. पण आपल्यासोबत चुकीचं होतं आहे असं नाही वाटत तुम्हाला? कारण मला हे बोलायचं आहे, हे बोलण्या अगोदर की आजचा व्हिडिओ कॉन्टेंट म्हणून बघू नका. कारण गव्हर्नमेंटने आपल्याला कॉन्टेंट बनवलं आहे. हे ॲक्सिडेंट का होतात? लोकल 1 तास लेट, अर्धा तास लेट, 40 मिनटं लेट, 50 मिनटं लेट, 15 मिनटं लेट का होते? निघते तर टायमिंगवरती, मग पुढे लेट का होते? मला असं वाटतं की आपल्या मुंबईमध्ये बर्फ पडतो, बर्फ साचतो म्हणून ट्रेनच पुढे जात नाही. मे बी 12 महिने पाऊस असतो, पाणी एवढं साचतं छाती एवढं की पुढे जाऊच नाही शकत. असं आहे, म्हणजे असं असेल मे बी, म्हणून असं होत असेल असं मला वाटतं. ह्याचे उपाय काय? ऑटोमॅटिक डोअर AC ट्रेन्स चालू आहेत, पूर्ण सगळ्या ट्रेन्सला ऑटोमॅटिक करा ना. हां, कारण ह्याच्यातून तुम्हाला प्रॉफिट नाही निघणार. बरोबर. AC ट्रेन्सचे तिकीट्स 70-80 रुपये असतात, त्या सामान्य माणूस देऊच नाही शकत. म्हणून तो 5-10 रुपयांची तिकीट काढणार आणि रोज मरणार. हा आकडा हजारोंमध्ये आहे वर्षाचा, तो लाखोंपर्यंत पोहोचू नका देऊ. त्या अगोदर हे थांबवा. आमच्याकडून टॅक्स घेतात, त्याचं काय? त्याचं फळ आम्हाला काय? काहीच नाही. हां, त्याचं फळ तुम्हाला. तुमची मुलं ॲब्रॉडमध्ये स्टडी करतात, चांगल्या घरात राहतात. तुम्ही चार्टर्ड प्लेन्स, तुमचे पर्सनल प्लेन्स, हेलिकॉप्टर्स त्याच्याने प्रवास करता. अहो सरकार, कधीतरी लोकलमध्ये येऊन प्रवास करा, मग कळेल तुम्हाला. हे लोकलचे आम्ही धक्के खाऊन जो प्रवास करतो ना, ते कळेल, ते दुःख कळेल काय असतं ते. आणि रोज लोकलला, ट्रेनला गर्दी असते. तुम्ही काहीतरी तोडगे काढा. परवाचीच गोष्ट, तो मुलुंडचा ब्रिज, मेट्रोचा, त्याच्यावरून पडून एकाचा मृत्यू झाला आणि 2-3 जण जखमी झाली. जो मृत व्यक्ती झाला त्याला 5 लाख रुपये दिले तुम्ही.